7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण उल्हासनगर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नशिबात मात्र संघर्षाचेच दिवस आले होते. जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील 7व्या वेतन आयोगाची थकबाकीची रक्कम त्यांना एकत्रित मिळणे अपेक्षित होते. राज्य सरकारने या संदर्भात एक अतिशय स्पष्ट शासन निर्णय जारी केला होता. या निर्णयानुसार ही थकबाकी 2019-20 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षांच्या हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करायची होती आणि जे कर्मचारी महापालिका सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांना ही सर्व रक्कम रोखीने प्रदान करण्याचे आदेश सरकारने दिले होते. पण उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. वर्ष सरली पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हातात हक्काचा 1 रुपयाही पडला नव्हता. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि हतबलता होती. म्हातारपणाच्या काळात जेव्हा औषध पाणी आणि उदरनिर्वाहासाठी पैशांची नितांत गरज असते तेव्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत क्लेशदायक होते. अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. कोणाला मुलांची लग्ने करायची होती तर कोणाला घराचे हप्ते फेडायचे होते. पण महापालिका प्रशासन मात्र आर्थिक टंचाईचे कारण पुढे करून त्यांची बोळवण करत होते. वारंवार निवेदने देऊनही जेव्हा काहीच ठोस घडले नाही तेव्हा या कर्मचाऱ्यांनी संघटित होण्याचा निर्णय घेतला. 10 तारखेला जेव्हा या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले तेव्हा संपूर्ण शहराचे लक्ष याकडे वेधले गेले होते. उन्हात बसलेले ते थकलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यातील न्याय मिळवण्याची जिद्द पाहून प्रशासकीय यंत्रणा हादरली होती. पण तरीही प्रशासनाने त्या दिवशी केवळ तोंडी आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला. 21 तारखेचा दिवस हा या लढ्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस ठरला. कारण या दिवशी या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता. हे उपोषण म्हणजे प्रशासनाला दिलेला एक प्रकारे शेवटचा इशारा होता आणि या इशाऱ्याने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. तर मित्रांनो, जसे आपण बघितले की 21 तारखेला सुरू झालेले बेमुदत उपोषण हे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरले होते. जेव्हा एखादा वयोवृद्ध कर्मचारी अन्नाचा त्याग करून आंदोलनाला बसतो तेव्हा त्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी ही संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासनावर असते. यामुळे महानगरपालिकेत मोठी धावपळ सुरू झाली होती. मंगळवारी जेव्हा हे आंदोलन तीव्र झाले तेव्हा महापौर अश्विनी निकम, महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि मुख्य लेखा अधिकारी किरण भिरारे यांना प्रत्यक्ष मैदानात उतरून आंदोलकांची भेट घ्यावी लागली. यावेळी केवळ कोरडी आश्वासने देऊन चालणार नव्हते, कारण आंदोलक आता लेखी ठोस पत्राशिवाय उठायला तयारच नव्हते. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बंद दाराआड चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. या प्रदीर्घ चर्चेमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे समोर आले. यावेळी प्रामुख्याने तानाजी पतंगाव आणि उमेश ठाकूर यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तांत्रिक पेचही सोडवण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनातून जी अतिरिक्त कपात करण्यात आली होती ती शैक्षणिक अर्हतेवरील अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत आस्थापना विभागाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. या संदर्भात आस्थापना विभागाने सकारात्मक नसती म्हणजेच फाईल सादर केली असून लेखा व लेखापरीक्षण विभागाचे अभिप्राय घेऊन आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली यावर पुढील 24 तासात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा होता तो म्हणजे 7व्या वेतन आयोगाची थकबाकी. प्रशासनाने सुरुवातीला पुन्हा एकदा आर्थिक तरतुदीचे कारण सांगून वेळ मागण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सर्व लाभांची आणि थकबाकीची कार्यवाही येत्या 1 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल असे स्पष्ट आणि अधिकृत लेखी पत्र सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले. हे पत्र म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाचे यश होते. पत्र हातात पडल्यानंतरच आंदोलकांनी संतोषाने आपले उपोषण स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा विजय केवळ या कर्मचाऱ्यांचा नव्हता, तर तो व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराचा विजय होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा थकबाकीचा वनवास अखेर 1 महिन्याच्या ठोस लेखी आश्वासनामुळे यशस्वी झाला. जेव्हा ही बातमी महानगरपालिकेच्या आवारात पसरली तेव्हा तिथे आनंदाचे अक्षरशः उधाण आले होते. वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये विजयाचे हास्य उमटले होते. सर्वांनी गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे भरवत हा विजय साजरा केला. MX मराठीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला हेच खडसावून सांगतो की तुम्ही जो 1 महिन्याचा लेखी शब्द दिला आहे तो कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही तांत्रिक कारणाशिवाय पाळला गेलाच पाहिजे.
कारण पुन्हा या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर आणणे हे माणुसकीला काळीमा फासणारे ठरेल. या कर्मचाऱ्यांनी आपली पूर्ण हयात शहराच्या स्वच्छतेसाठी आणि विकासासाठी वाहिली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना सन्मानाने मिळणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे.